अलीकडच्या काळात शेतकऱ्यांसमोर शेती करणं मोठं आव्हान निर्माण झालंय। जमिनीचा कमी होत चाललेला पोत, रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाल्यानं घटणारं उत्पादन, हवामानात होणारे वारंवार बदल, बियाणे खतांसह वाढणारी महागाई यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही। वारंवार एकच पीक घेण्यामुळे दरात होणाऱ्या चढउताराचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो। त्यामुळे खात्रीशीर उत्पादन नाही, अनेकदा घातलेले पैसेही निघत नाहीत। त्यामुळे शेती नको असे अनेक शेतकरी म्हणतात। परंतु कराड तालुक्यातील गोडवाडी उमरजेतील युवा शेतकरी सुनील घाडगे यांनी मिश्र शेती करून एका शेतीतून 8 ते 10 प्रकारच्या भाज्या घ्यायला सुरुवात केली। यातून अधिक चांगला फायदा मिळू लागलाय। शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसमोर नाविन्यपूर्ण प्रयोगातून त्यांनी उत्पादन वाढीची आशा पल्लवित केली आहे। गोडवाडी उमरजेतील युवा शेतकरी सुनील घाडगे हे पदवीधर शेतकरी आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून ते शेती करतात। ऊस, टोमॅटो, वांगी यासारख्या पिकांवर सुरुवातीच्या काळात त्यांनी भर दिला। शेतात एकाच वेळी एकच पीक घेतले गेल्यामुळे कधी फायदा तर कधी प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागतो। त्यातच हवामानाचा फटका, दराची खात्री नसल्याने शेतीतून काही मिळत नाही अशी निराशा निर्माण झाली होती। त्यामुळे शेती नको अशा मानसिकतेतून एखादा नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। त्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात वांगी, कारली, दोडका, चवळी, मिरची, कोबी, भेंडी, इतर पालेभाज्या तसेच बांधावर शेवगा अशी मिश्र पिके घ्यायला त्यांनी सुरुवात केली। या मिश्र पिकांमुळे एखाद्या पिकाला दर कमी लागला तर दुसऱ्या पिकातून झालेला तोटा भरून काढला याला मदत झाली। तसेच मंडईमध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला जाऊ लागल्याने चांगले उत्पादन मिळून शेती करण्याचा उत्साह वाढला आहे। मिश्र पिके घेतल्याने सध्या अर्ध्या एकरातून पूर्वीपेक्षा अधिक पटीने फायदा होऊ लागल्याचे त्यांनी सांगितले। नमस्कार, माझं नाव सुनील दत्ताजीराव घाडगे, राहणार पश्चिम उमरज। पहिला मी शेती करायचो, 2-2, 3-3 एकर भाजीपाला करायचो, भरपूर लॉस केलो। पण नंतर डोक्यात आलं की थोडक्यामध्येही आपल्याला फायदा होऊ शकतो। त्यासाठी मी 20 गुंठ रान निवडलं। हे आपलं 20 गुंठ रान आहे। ह्या 20 गुंठ्यामध्ये मी 7 ते 8 प्रकारचे भाजीपाला केलेला आहे। कारलं, दोडका, मिरची, बीन्स, वालघेवडा, भेंडी, हे सगळे प्रकारचे मी केलेले आहे। तर ह्याच्यामध्ये खर्च कमी लागतो, मजूरही कमी लागतो। मजुराचा त्याला भरपूर तुटवडा झालेला आहे। घरी जर 3 माणसं असली तरीही आपल्याला काढता येतं। आणि आत्तापर्यंत आपल्याला ह्या रानामध्ये 81,000 रुपये फायदा झालेला आहे। 25,000 रुपये आपला खर्च पकडला तरी आपल्यालाही चांगले पैसे झालेले आहेत। आणि लोक जास्त करतात आणि त्यामुळे निराश होऊन जातात, मग लॉस झालं काय झालं। त्यापेक्षा आपली ही शेती कमी भांडवलामध्ये चांगलं उत्पन्न भेटतं आणि काही प्रॉब्लेम नाही करायला आपल्याला। ऊसामधलं उत्पादन आणि ह्याच्यातलं उत्पादन ह्यात काय फरक आहे? ऊसाचा तर बघा की 20 गुंठ्यामध्ये आपण केलं, 20 गुंठ्यामध्ये 20 टन ऊस गेला तर 3 दुने 6, 60,000 रुपये आपल्याला येणार। ही मला 3 महिन्यामध्येच मला 80,000 रुपये झाले। 80 मधले 25 काढले तरी माझा फायदा ऊसाहून जास्त आहे। ऊस 22 महिने लागतात, मग ही कधीही परवडते आणि खर्च कमी, काही प्रॉब्लेम नाही। हे साधारण आता तर सध्या भाज्यांचं मार्केट तेजीत आहे। 8 प्रकारच्या भाज्या तुमच्या मंडईमध्ये येत आहेत। तर साधारण तुमचा तोडा कसा असतो आणि तुम्ही सुरुवात कधी केली ह्याची लागण रोपण ह्याला? एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिलच्या 15 तारखेला मी हे सगळं लावलं आहे आणि जून 15 तारखेला माझं सगळं चालू झालं आहे। दोडका, कारलं, म्हणजे दोडका 1.5 महिन्याचं चालू होतो। कारलं, वांगी आत्ता चालू आहे मागच्या 15-20 दिवसात। तर आता दर चांगला असल्यामुळे काय 30 रुपये, 50 रुपये, 50 ते 60 रुपये तर किलो आपला दर आहेच। वातावरणात सातत्यानं बदल होते, मध्ये वेगवेगळ्या फवारण्या आहेत आणि हे सगळं कसं एकदम मॅनेज करावं लागतं? सगळ्यात महत्त्वाचं, आता वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे। निसर्ग शेतकऱ्याला दमवतोय का तर दमवतोय। तर त्यासाठी आपल्या सगळ्यात महत्त्वाचं ड्रीप आणि मल्चिंग, हे मल्चिंग आहे खाली, मल्चिंग आणि ड्रीप करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। ह्यामुळे आपल्याला रोग कमी येतात आणि फवारण्याही कमी लागतात। आणि फवारणी करतानाही केमिकल, जैविक आणि सेंद्रिय हे तिन्ही मिक्स करून केलं तरच आपली शेती चांगली येते। फक्त केमिकलवर जोर ठेवून चालणार नाही। आता शेतीला तिन्ही वापरलं पाहिजे, जैविक पण वापरलं पाहिजे, सेंद्रियही वापरलं पाहिजे। सुनील घाडगे यांनी शेतीमध्ये रासायनिक खतांबरोबरच जैविक खतांचा वापर करण्यास त्यांनी सुरुवात केली असून काही खते स्वतः तयार करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यासाठीही फायदा झाला असून उत्पादन वाढीस मदत झाल्याचे त्यांनी सांगितले। ड्रममध्ये 200 लिटरच्या, त्याच्यामध्ये आपण खराब फळं आणून कुजवून त्यामध्ये कल्चर टाकून तर टॉनिक बनवून मी फवारतो सगळ्यावरती। त्याच्यामध्ये अंडी, ताक आणि गूळ हे बनवलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये
आपण मायक्रोन्यूट्रिएंट केले, कॉपर, आयर्न, ताक आणि ही मिक्स करून सगळं बेसन सगळं डाळींचं पीठ ही त्यात टाकून आपण बनवलेलं आहे.